नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर बघा, आपण नवरात्रात दुर्गामातेच्या 9 रूपांची पूजा करतो. आपल्याकडे चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं. अश्विन महिन्यात येणारा शारदीय नवरात्र सर्वात श्रेष्ठ मानलं गेलं आहे. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. देवी पूजेमुळे आपल्या घरात आनंद, सौख्य, समृद्धी, मानसन्मान, धन, वैभव आपल्याला प्राप्त होते. तर बघा, आज आपण नवरात्री कधीपासून चालू होणार आहे, घटस्थापनेचं मुहूर्त काय असणार आहे, प्रत्येक दिवशी कुठला नैवेद्य दाखवायचा आहे, कोणती फुले आपण प्रत्येक दिवशी अर्पण करायची आहे, ही सगळी माहिती आज आपण बघणार आहोत. तर बघा, 2 ऑक्टोबर 2024च्या रात्री अमावस्या संपणार आहे. त्यामुळे घटस्थापना ही 3 ऑक्टोबरला केली जाणार आहे. घटस्थापनेचा मुहूर्त 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:15 ते 7:22 आहे आणि अभिजित मुहूर्त सकाळी 11:15 ते दुपारी 12:30 असणार आहे. नवरात्रीचा पहिला दिवस, वार आहे गुरुवार, शुभ रंग आहे पिवळा. नवदुर्गेचं पहिलं रूप म्हणजे माता शैलपुत्री. पर्वतराज हिमालयाची ही कन्या म्हणून देवीचं नाव शैलपुत्री आहे. या दिवशी देवीला पिवळ्या रंगाची फुलं वाहावी किंवा पिवळ्या फुलाची माळ घालावी. या दिवशी देवीला शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे 4 ऑक्टोबर 2024, वार आहे शुक्रवार, शुभ रंग आहे हिरवा. ह्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणी ही दृढ निश्चय देणारी देवी आहे. देवीला या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच 5 ऑक्टोबर 2024, वार आहे शनिवार, शुभ रंग आहे करडा म्हणजेच ग्रे. या दिवशी देवी चंद्रघंटा या रूपाची आराधना करायची आहे. या रूपाच्या नामोच्चार मात्र आपल्या सर्व इच्छा आपाप पूर्ण होतात. या दिवशी निळ्या रंगाची फुलं व्हायची आहे किंवा निळ्या रंगाच्या फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे. आपल्याला ह्या दिवशी दुधाचे पदार्थाचा म्हणजेच खिरीचा किंवा कुठलेही दुधातले पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे. नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे 6 ऑक्टोबर 2024, वार आहे रविवार, शुभ रंग आहे नारंगी म्हणजेच ऑरेंज. ह्या दिवशी देवी कुष्मांडा माता या रूपाची आराधना करावी. ही देवी आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते. देवीला केशरी रंगांची फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे. गोड भज्यांचा ह्या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजेच 7 ऑक्टोबर 2024, वार आहे सोमवार, शुभ रंग आहे पांढरा. या दिवशी देवी स्कंदमाता या रूपाची आराधना करावी. म्हणजेच आपल्यामध्ये निरागसपणा आणि शौर्यसह करुणा हे गुण वाढतात. देवीला ह्या दिवशी बेलपान किंवा कुंकू वाहावे किंवा अर्पण करावे आणि केळीचा नैवेद्य या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे. नवरात्रीचा 6वा दिवस म्हणजेच 8 ऑक्टोबर 2024, वार आहे मंगळवार, शुभ रंग आहे लाल. ह्या दिवशी देवी कात्यायनी मातेची आराधना करावी. लवकरात लवकर किंवा शीघ्र विवाह जमण्यासाठी या देवीची पूजा करावी. देवीला कर्दळीच्या फुलांची माळ किंवा फुलं ही अर्पण करावी आणि मधाचा नैवेद्य या दिवशी दाखवावा. नवरात्रीचा 7वा दिवस म्हणजेच 9 ऑक्टोबर 2024, वार आहे बुधवार, शुभ रंग आहे निळा. या दिवशी देवी कालरात्री मातेची आराधना करावी. वाईट शक्तींचा नाश करणारी अशी ही कालरात्री मातेची पूजा या दिवशी आपण केली पाहिजे. या दिवशी देवीला झेंडूंच्या फुलांची माळ किंवा फुलं ही अर्पण करावी आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा.
नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजेच 10 ऑक्टोबर 2024 वार आहे गुरुवार. शुभ रंग आहे गुलाबी. या दिवशी देवी महागौरीची आराधना करावी. ज्ञान आणि ऐश्वर्य प्रदान करणारी देवी हिची या दिवशी पूजा करावी. या दिवशी देवीला लाल फुलांची माळ किंवा फुले अर्पण करावी आणि नारळाचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजेच 11 ऑक्टोबर 2024 वार आहे शुक्रवार. शुभ रंग आहे जांभळा. ह्या दिवशी देवी सिद्धिदात्री मातेची आराधना करावी. शक्ती, सिद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी ही देवी या दिवशी या देवीची पूजा करावी. देवीला तुळशीची माळ अर्पण करावी किंवा कुंकुमार्चनसुद्धा या दिवशी करावे. देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा. तर बघा, तुम्ही नवरात्रीमध्ये तुम्ही प्रत्येक दिवशी तुम्हाला दुर्गा मातेच्या कुठल्या रूपाची पूजा करायची आहे, कुठल्या रंगांची फुलं अर्पण करायची आहे किंवा माळ अर्पण करायची आहे आणि काय नैवेद्य दाखवायचं आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर असंच तुम्ही 9 दिवस जसं तुम्हाला जमेल तशी छान पूजा करा, नैवेद्य अर्पण करा, माळा चढवा आणि 9 दिवस जसं जेवढं तुम्हाला जमेल तेवढी आपल्या आई भगवतीची सेवा करायला विसरू नका. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.